याला पाण्याचं बिलकुल नाही आलेलं नाही, डोसच आलेलं नाही. अच्छा. आणि हरभरा हे आंतरपीक घेतले. हे ऊसाची एक सरीतलं अंतर 3.5 फुटाचं आहे. एक सरीतलं अंतर 3.5 फुटाचं आहे. होय. बर, मग हे आता एक सरीत ऊस लावलाय तुम्ही, बरोबर आहे? बरोबर आहे. त्यानंतर ह्या हरभऱ्याच्या मध्ये एक सरी आहे का? ह्या हरभऱ्याच्या मध्ये एक सरी आहे आणि त्यानंतर दुसऱ्या सरीमध्ये ऊस आहे. ऊस आहे. म्हणजे हा हरभरा जो पसरलाय होय. तो साधारण किती फूट पसरलाय? आता पहा, तिकडे जे ऊस दिसतं त्या काकरीत, बरोबर, आणि ह्या लाईन मध्ये जो ऊस आहे, तर या ऊसापासून त्यापर्यंत 7 फुटाचं अंतर आहे. म्हणजे 3.5 फुटाची एक सरी आहे. तर 2 सऱ्यामधलं अंतर 7 फूट झालं. तर आपल्याला या ठिकाणी असं पाहता येईल की 7 फूट जर इथपर्यंत भरतंय, 7 फूट जर या ठिकाणी भरतं, बरोबर, तर 7 फुटाच्या हे बाहेर 8 इंच या ठिकाणी हरभरा निघालेला आहे. इकडं 8 इंच आहे, तिकडं 8 इंच आहे. तर दोन्ही बाजूचं जर प्लस केलं तर 7.5 फुटाच्या पुढे हे हरभऱ्याची एक लाईन अशी पसरलेली दिसते रुंदीला. अरे बापरे, म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात ह्या हरभऱ्याचा पसारा वाढलेला आहे. बिलकुल बरोबर आहे. ह्याच्या उंची किती आहे साधारण तुम्ही मोजलं? हे जे आहे 3 फूट उंची आम्ही टेपनं मोजलेली. अच्छा अच्छा. सहज 3 फुटाची उंची आहे याची. म्हणजे हाईट 3 फुटापर्यंत गेलेली आहे. होय. बापरे. शेंड्यापर्यंत लागलं. 3 फुटापर्यंत भरपूर लागलं. आणखीन हे एवढा असून घाटे शेंड्यापर्यंत आहे अगदी. ह्याच्या